आज स्वाभिमानी शेतकरी संघटना कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांनी दूध दरवाढीसह इतर मागण्यांचे निवेदन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांना देण्यात आले व त्यांनी सकारात्मक चर्चा करून उद्या दुपारी 2 वाजता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तसेच उद्याच्या बैठकीसाठी उपस्थित राहून समोरासमोर चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन दिले। यावेळी जिल्ह्यातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड। शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष कराड होतो। आज आम्ही जे दूध दरवाढ या संदर्भासाठी या मागणीसाठी आज कलेक्टर ऑफिस येथे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आज आम्ही गेले 6 तारखेला कराड येथून या आंदोलनाची सुरुवात केली। पहिल्यांदा आम्ही कराडमध्येच आंदोलन करायचे ठरवले होते। त्यावेळेस आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले आणि त्याच्यानंतर या दूध दराच्या आंदोलनाची ठिणगी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांसुद्धा संपर्क करून त्या दूध दर आंदोलनाचा वणवा संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपण पसरू। आपण सगळ्यांनी एकत्रितमध्ये जिल्हा पातळीवर आंदोलन करू आणि त्या नुसार आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो। आज गायच्या दुधाचे दर 25 ते 27 रुपये आहेत आणि त्याची जर बाजारात विक्री जर बघितली तर 52-57 रुपयेपर्यंत विक्री आहे। जवळपास दुप्पट दराने याची विक्री होती। मग ह्या दूध संघाला दूध प्रक्रिया याच्यावर एवढा खर्च होतो का? वितरण संकलन एवढा खर्च होतो का? मग हे मधला पैसा हे संघवाले खात आहेत। मग शेतकऱ्याने एवढे कष्ट करून शेतकऱ्याच्या हातात काय पडते? शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि या दुधाला व्यवस्थित अगदी योग्य दर मिळावा आहे आमची फक्त एवढीच मागणी आहे। आमची मोठी काय मागणी नाही। गायच्या दुधाला 40 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 70 रुपये। तसेच जी आता बाजारामध्ये जे दूध आहे त्या दुधापैकी 30% ते 35% दूध भेसळीचं आहे आणि हे भेसळीचं जे रॅकेट असतं हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने चालतं। ह्यासुद्धा चौकशी प्रशासनाने करणं गरजेचं आहे। आज शेतकरी मरतोय, त्याला न्याय देणं आणि त्याच्या दुधाला योग्य भाव देणं हे सरकारचं काम आहे। त्यामुळे आम्ही आता या आमच्या मागणीला जर ह्या 23 तारखेपर्यंत यांनी जर दरवाढ दिली नाही तर आम्ही 23 तारखेला राष्ट्रीय किसान दिन आहे या दिवसापासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलन करणार आहोत। दूध बंद आंदोलन म्हणजे आम्ही शेतकरी दूध संकलनावर दूध डेअरीवर आम्ही दूध घालणार नाही, आम्ही दूध घरीच खाऊ। परंतु त्या आंदोलन काळात जर इतर जिल्ह्यातील दूध वाहतूकसुद्धा आम्ही आमच्या जिल्ह्यातून होऊ देणार नाही। तशी जर आम्हाला दूध वाहतूक करणारी वाहने जर अडवली तर आम्ही ते दूध रस्त्यावर आम्ही सोडून देऊ। त्यामुळे इतर जिल्ह्यातून येणाऱ्या दूध संघांनीसुद्धा वाहतूक करणाऱ्या संघांनीसुद्धा आमच्या या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारची वाहतूक ह्या आमच्या जिल्ह्यातून करू नये की त्यांना आम्ही नमस्कार, मी प्रमोद जगदाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना कराड उत्तर तालुकाध्यक्ष या पदावर गेली कित्येक वर्ष काम करतो। आज आम्ही दूध दर वाढीच्या संदर्भात आज सातारा जिल्ह्यात आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्या बाबतीतलं जे निवेदन ते आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। आज गायच्या दुधाला 27 ते 28 रुपये दर मिळतो व म्हशीच्या दुधाला साधारण 47 रुपये दर मिळतो आणि ह्याची जर बाजारात जर विक्री बघितली तर जवळपास दुप्पट आहे। म्हणजे जवळजवळ 52 ते 57 रुपयेसुद्धा विक्री गायच्या दुधाची। म्हणजे यांचा खर्च जो प्रोसेसिंगचा जो खर्च आहे, प्रक्रिया खर्च आहे, इतका आहे का? यांचं संकलन वितरण एवढा खर्च येतो का? आज जे खाद्याचे वगैरे दर वाढलेले आहेत ते पाहता शेतकऱ्याला दूध व्यवसाय परवडत नाही। त्यामुळे आम्ही दूध दर वाढीसाठी 23 तारखेला सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलन काळात आम्ही दूध संकलन केंद्रावर शेतकरी आमचे घालणार नाहीत। त्याच पद्धतीने जर इतर जिल्ह्यातून जी होणारी दुधाची वाहतूक आहे तीसुद्धा आम्ही सातारा जिल्ह्यातून अजिबात होऊ देणार नाही। तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी व लवकर दरवाढ करावी हीच या आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो। आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तुम्ही, काय चर्चा झाली? जिल्हाधिकाऱ्यांनी तशी पळवाटच काढण्याचा प्रयत्न केला। त्यांनी त्या दूध संघांना भेट दिली का, डेअऱ्यांना भेट दिली का? आज प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या डेअऱ्यांना दूध घालतो, दूध संकलन केंद्रांना दूध घालतो। त्यांनी कुठपर्यंत जायचं? आज जे आपले अनुदान आहे त्याच्या बाबतीत सुद्धा डेअरीवाले थातूरमातूर काहीतरी हे करून शेतकऱ्यांना फसवत आहेत। मग हा पैसा, अनुदानाचा पैसा कोण खातं आहे? ही जिल्हाधिकारी एक आपल्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून त्याची पडताळणी करणं, त्याची चौकशी करणं हे यांचं काम आहे।
जर शेतकऱ्याला एवढ्या कामातून व्यस्त असताना सुद्धा तो वेळ काढून आज तुमच्याकडे त्याची तक्रार द्यायला आला आणि तुम्ही जर त्यांना इकडे गेला का तिकडे गेला का असं जर सांगून त्यांना जर बाहेरच्या बाहेर हे करत असशील तर हे चुकीचं आहे. आज जिल्हाधिकारी म्हणून तुमच्याकडून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आपण त्या पदाला न्याय द्यावा एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. दादा, या आंदोलनाला आपल्याबरोबर शेतकऱ्यांचा किती पाठिंबा आहे तुमच्याबरोबर आणि किती शेतकरी सामील होणार? आज आम्ही या आंदोलनाची सुरुवात कराड तालुक्यातून 6 तारखेला कराडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आणि त्याची जी बातमी आपल्या प्रत्येक प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आणि त्यातूनच या इतर तालुक्यातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शेतकऱ्यांनी संपर्क केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आमच्याशी संलग्न झाले. आज प्रत्येक तालुक्यातले शेतकरी या दूध दराच्या बाबतीत इतके नाराज आहेत आणि त्या सर्वांनी विनंती केली की आपण हा लढा फक्त तुमच्या कराड तालुक्यापुरता न करता संपूर्ण जिल्हा पातळी आपण करू. सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करू. आज प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षाचा असला तरी आपण शेतकरी म्हणून आपण दूध दरासाठी एकत्र येऊन लढू. आज या निवडणुका झाल्या. या निवडणुका होऊन काही दिवस आत्ता झालेत. अजून खाते वाटप झालेलं नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तर त्यामुळे आम्ही 23 तारखेला दूध बंद बेमुदत दूध बंदचा आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि या काळात अधिवेशन जे होणार आहे त्या अधिवेशनातसुद्धा या दूध दरावर आपल्या होणाऱ्या मंत्रिमंडळानं विचार करावा, त्या आवाज उठवावा व शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून द्यावा हीच मी मागणी करतो.